नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राजकारणात मोठे व्हायचे असेल आणि आलेले मोठेपण टिकवून ठेवायचे असेल तर गॉडफादरची गरज भासतेच। अगदी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यालाही कोणत्या तरी बड्या नेत्याचा आधार असल्याशिवाय पुढचा विचार करता येत नाही। अजित पवारांसारखा बडा नेता जेव्हा अशा गॉडफादरची गरज व्यक्त करतो तेव्हा हे सत्य अधिकच ठळकपणे अधोरेखित होते। पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले। त्यावेळी त्यांनी कालचा अजित पवार आणि आजचा अजित पवार यात खूप फरक असल्याचं सांगितलं। वयानुसार येणारी परिपक्वता तर आहेच, शिवाय मागच्या काळात काही चुका झाल्या तरी त्यावर पांघरुण घालायला मोठे साहेब होते। आता आपल्यालाच पाहावे लागते अशी टिप्पणी केली। गमतीत का होईना अजित पवार राजकारणातील एक अटळ सत्य सांगून गेले। शरद पवारांच्या छत्रछायेखाली होते तेव्हा अजितदादांना फारशी काळजी नव्हती, त्यामुळे ते बिनधास्त वागायचे, बोलायचे, एक धडाकेबाज नेता अशीच त्यांची प्रतिमा होती। काही कमी जास्त झाले तरी शरद पवार सगळे सांभाळून घ्यायचे। आता परिस्थिती बरीच बदलली आहे। अजित पवारांनी वेगळा मार्ग स्वीकारलाय। शरद पवारांच्या पक्षातून आणि त्यांच्या छत्रछायेखालून अजित पवार बाहेर पडले। त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर त्यांनी पांघरुण घालणारे हात बदलले। ते किंवा त्यांचे समर्थक कितीही नाकारत असले तरी शेवटी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या संरक्षक कवचाची हमी मिळाल्यावर त्यांनी मूळ पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। हेच सत्य आहे। शेवटी राजकारणी कोणत्याही स्तरावरचा असला तरी त्याला कुणाच्या तरी आधाराची गरज असतेच। कुणीतरी पांघरुण घालायला हवा असतो आणि हा पांघरुण घालणारा सत्ताधारी पक्षाचा नेता असेल तर ते अधिक सोयीचे असते, कारण त्याच्या पांघरुणाची लांबी रुंदी जरा अधिकच असते। त्या पांघरुणाखाली बरेच काही दडवता येते। अजित पवारांना याचा अनुभव नक्कीच आला असेल, तशी प्रचिती इतर अनेकांनाही आली असेल आणि म्हणूनच भाजपच्या पांघरुणाखाली जाण्याची अनेकांची धडपड असते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।